झी 24 तास एक पाऊल पुढे। नाट्य परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदी मोहन जोशी निवडून आले आणि त्यानंतरही निवडणुकीच्या नाट्यावर पडदा पडेल असं वाटलं होतं, मात्र तो पडदा अद्याप पडलेला नाही, कारण नाट्यमय घटनांचा अंक सुरूच आहे असं दिसून येत आहे। नांदेडचे नाथा चितळे जे बिनविरोध निवडून आले होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे आता या निवडणूक नाट्यात कुठले नवे रंग भरणार हेच पाहायचे। अखिल भारतीय नाट्य परिषदेचं हे रिझल्ट आपल्या समोर आहेत। अध्यक्ष झालेले आहेत मोहन जोशी, मात्र यानंतर सगळं नाट्य संपेल असं वाटलं होतं या सगळ्या निवडणुकीचं, मात्र त्यातही नांदेडमधून बिनविरोध निवडून आलेले नाथा चितळे यांनी आता राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे हे नाट्य काही काळ असंच चालू राहील असं दिसतंय। मुंबईकर लोकांनी नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये इतके घोळ घातलेत की त्यांच्या बऱ्या वाईट गोष्टींची जबाबदारी आम्ही का स्वीकारावी। त्यांनी एक कार्यकारिणी सदस्यत्वाचा तुकडा फेकला म्हणून त्याच्यावर धन्यता मानण्याची काहीही गरज नाहीये। आम्हाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून मी राजीनामा दिलेला आहे। पहिल्यापासून आमची अशी भूमिका होती की ही एकूणच सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमध्ये इतके प्रचंड घोळ झालेले आहे की त्यामुळे ही सगळी प्रक्रिया ही पहिल्यांदा ताबडतोब थांबवावी आणि पुन्हा नव्याने निवडणुका महाराष्ट्रभर घ्याव्या, ही पहिल्यापासूनची आमची मागणी होती। आजही पुन्हा एकदा आम्ही ती मागणी करतो की जरी निकाल लागलेला असला तरी सुद्धा झालेल्या सगळ्या गैरप्रकारांची, मग ती बनावट मतपत्रिका छापल्याची असो किंवा पोस्टात गाळ झालेल्या पत्रिका असो, या सगळ्यांची छाननी जी आहे ही छाननी पोलिसांनी करून या सगळ्याच्या मागे असलेले सूत्रधार जे आहेत, हे सूत्रधार ज्या वेळेला ते शोधून काढतील त्यावेळेलाच मला असं वाटतं की ही निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।